पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय. ससून रुग्णालयातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव. पुण्यातील प्रसिद्ध ब्लू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी. बिर्याणी मेजवानीची पुण्यात जोरदार चर्चा. नशेत गाडी चालवून लोकांना चिरडणाऱ्यांना 10 तासात जामीन. फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. पुणे अपघात प्रकरणावरून नाना पटोलेंची मागणी. मध्ये बेल मिळवून देण्याचं काम, त्या डिग्रीचा उपयोग त्याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री करतात आहे का? खरं तर काँग्रेसची भूमिका याच्यात स्पष्ट आहे की तातडीनं देवेंद्र फडणवीसनं आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या मित्राचा पुणे पोलीस नोंदवणार जबाब. पार्टीच्या दिवशी काय झालं, अपघात कसा झाला याची चौकशी. पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? अजित पवारांची नार्को टेस्ट करा. अंजली दमन यांची मागणी. ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरण पाहिजेत, मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट पण झाली पाहिजे. कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं, दादांत खोटं होतं. त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अंजली दमानी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे. अजितदादांवर केवळ तोंडसूक घेतलं जात आहे. अजितदादा अशा प्रकरणात हस्तक्षेप करत नाहीत. सुनील शेळके यांचं दमानिया आणि आव्हाडांना आव्हान. पुढले पुरावे असतील त्यांनी सादर करावे. कारण नसताना उगाच अजितदादांवरती हल्लीच्या काळात आपण पाहतो तोंडसूक घेण्याचा बरेच जण प्रयत्न करतायत. पुणे